काल मी हॉटेलसारख्या पुरी भाजीमधल्या भाजीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आहे टम्म फुगलेल्या पुरीचा. ती पुरी बनवण्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. आपली पुरी बराच वेळ मस्त टम्म फुगलेली राहावी यासाठी 2 चमचे रवा यूज करायचा आहे, 2 चमचे मैदा यूज करायचा आहे, म्हणजे आपली पुरी मस्त मऊ होईल. त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे, म्हणजे पुरीचा कलर मस्त होईल. नंतर थोडं कोमट पाणी टाकत आपल्याला मस्त घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. नंतर थोडेसे कणकीला तेल लावायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी कणिक भिजू द्यायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर मी कणकेचा एक छोटा गोळा घेतलेला आहे. त्याची पोळी लाटून घेतली आणि आपण त्याचा आता आपल्या आवडीनुसार वेगवेगळा शेप बनवू शकतो. आज मी ट्रायंगल शेपची पुरी बनवलेली आहे, त्यामुळे पटकन तयार होते ती. आणि अशा प्रकारे मी चाकूने तिचे 4 पार्ट केलेले आहेत आणि नंतर ती तळून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त टम्म फुगलेली आहे पुरी. तिचा कलर पण खूप सुंदर झालेला आहे. सो आपली मस्त पुरी तयार झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.